नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं DMLT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर मला बऱ्याच जणांचे कमेंट्स आले होते की क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट या टॉपिकवर MCQ घ्या म्हणून। तर आज आपण पाहणार आहोत क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटवर 40 इम्पॉर्टंट MCQ। हे जे MCQ आहेत तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, मी प्रॉपर एक्सप्लेनेशननी हे MCQ घेतले आहेत। हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे जर पाहिला तर तुम्हाला इतर कुठलाच व्हिडिओ पाहण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही। जर तुमचा हा टॉपिक झाला असेल तर पॉज करून आन्सर देण्याचे प्रयत्न करा आणि तुमचा स्कोर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न, क्वालिटी कंट्रोल इन अ लॅबोरेटरी इन्श्योर। क्वालिटी कंट्रोल जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये काय इन्श्योर करतं? ऑप्शन नंबर ए आहे स्पीड, ऑप्शन नंबर बी आहे ॲक्युरसी ऑफ रिझल्ट्स, ऑप्शन नंबर सी आहे रिड्यूस वर्कलोड आणि ऑप्शन नंबर डी आहे लेस स्टाफ। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ॲक्युरसी ऑफ रिझल्ट। क्वालिटी कंट्रोल काय इन्श्योर करतं? तर ॲक्युरसी ऑफ रिझल्ट, जे आपण रिझल्ट देतोय ते ॲक्युरेट आणि रिलायबल असले पाहिजे। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2, इंटरनल क्वालिटी कंट्रोल मीन्स। इंटरनल क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए आहे चेकिंग रिझल्ट्स डेली, ऑप्शन नंबर बी आहे सेंडिंग सॅम्पल टू अनदर लॅब्स, ऑप्शन नंबर सी आहे यूजिंग कंट्रोल सॅम्पल्स इंटरनली आणि ऑप्शन नंबर डी आहे कंपेअरिंग इन्स्ट्रुमेंट। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी यूजिंग कंट्रोल सॅम्पल इंटरनली। इंटरनल क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण काय करतो, जे कंट्रोल सॅम्पल आहे त्यासोबत आपले जे लॅबचे रिझल्ट्स आलेले आहेत त्याचं आपण कंपॅरिझन करतो। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3, एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्स इज डन बाय। जे एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्स आहे ते कशाने केलं जातं? ऑप्शन नंबर ए NABL, ऑप्शन नंबर बी WHO, ऑप्शन नंबर सी एनी हॉस्पिटल और ऑप्शन नंबर डी आहे इंडिव्हिज्युअल टेक्निशियन। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए NABL। एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्समध्ये काय करतो, जे आपले लॅबचे रिझल्ट आले आहेत ते आपण क्रॉस चेक करतो इतर लॅबसोबत, जसं की NABL किंवा इतर जे स्टेटच्या लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबसोबत आपले लॅबचे रिझल्ट आणि तिथं आलेले रिझल्ट या दोघांचं आपण कंपॅरिझन करतो आणि जे रिझल्ट आहेत ते अश्युअर करतो। त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्स, ज्यामध्ये की एक्सटर्नल लॅब ज्या इन्व्हॉल्व असतात। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4, लेव्ही जेनिस चार्ट इज यूज्ड फॉर। जो लेव्ही जेनिसचा चार्ट आहे तो लॅबमध्ये आपण कशासाठी यूज करतो? ऑप्शन नंबर ए आहे रिझल्ट एंट्री, ऑप्शन नंबर बी आहे क्वालिटी कंट्रोल मॉनिटरिंग, ऑप्शन नंबर सी आहे पेशंट ID आणि ऑप्शन नंबर डी आहे सॅम्पल स्टोरेज। तर कशासाठी यूज केला जातो? तर जो क्वालिटी कंट्रोल मॉनिटरिंगसाठी यूज केला जातो। क्वेश्चन नंबर 5, द मीन व्हॅल्यू इन क्वालिटी कंट्रोल इंडिकेट्स। जी मीन व्हॅल्यू आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये ती काय इंडिकेट करते? ऑप्शन नंबर ए आहे ॲव्हरेज परफॉर्मन्स, ऑप्शन नंबर बी आहे एरर टाईप, ऑप्शन नंबर सी आहे फ्रिक्वेन्सी आणि ऑप्शन नंबर डी आहे इन्स्ट्रुमेंट मॉडेल। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ॲव्हरेज परफॉर्मन्स। जे मीन व्हॅल्यू आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये ते काय करते, ॲव्हरेज परफॉर्मन्स जे आहे ते इंडिकेट करते। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, स्टँडर्ड डेव्हिएशन शोज। जे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ते काय शो करतं? ऑप्शन नंबर ए आहे ॲक्युरसी, ऑप्शन नंबर बी आहे प्रिसिजन, ऑप्शन नंबर सी आहे टाईम आणि ऑप्शन नंबर डी आहे टेम्परेचर। तर स्टँडर्ड डेव्हिएशन काय शो करतो? तर प्रिसिजन। प्रिसिजन म्हणजे काय? जेव्हा आपण एखादी टेस्ट रिपीटेडली परफॉर्म करतो तर प्रत्येक वेळेस सेम रिझल्ट येणं म्हणजेच काय असतं, प्रिसिजन। क्वेश्चन नंबर 7, वेस्टगार्ड रूल्स आर यूज्ड इन। जे वेस्टगार्ड रूल आहे ते कशामध्ये यूज केले जातात? ऑप्शन नंबर ए मायक्रोस्कोपी, ऑप्शन नंबर बी क्वालिटी कंट्रोल इंटरप्रिटेशन, ऑप्शन नंबर सी आहे सॅम्पल लेबलिंग आणि ऑप्शन नंबर डी आहे मेंटेनन्स। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी क्वालिटी कंट्रोल इंटरप्रिटेशन। क्वालिटी कंट्रोल इंटरप्रिटेशनसाठी वेस्टगार्ड रूल जो आहे तो यूज केला जातो। क्वेश्चन नंबर 8, अ शिफ्ट इन क्वालिटी कंट्रोल चार्ट इंडिकेट्स। क्वालिटी कंट्रोल चार्टमध्ये जो शिफ्ट आहे तो काय इंडिकेट करतो? ऑप्शन नंबर ए आहे रँडम एरर, ऑप्शन नंबर बी आहे सिस्टमॅटिक एरर, ऑप्शन नंबर सी आहे कॅलिब्रेशन करेक्ट आणि ऑप्शन नंबर डी आहे रिएजंट स्टॅबिलिटी। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी सिस्टमॅटिक एरर। जो
क्वालिटी कंट्रोलचा जो चार्ट आहे त्यामध्ये जेव्हा इन्क्रीज किंवा शिफ्ट असतो तो काय इंडिकेट करतो, तर सिस्टमॅटिक एरर इंडिकेट करतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन 9. द टर्म ॲक्युरसी मीन्स. ॲक्युरसी म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए आहे क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. ऑप्शन नंबर बी आहे रिपिटेशन. ऑप्शन नंबर सी आहे डेविएशन आणि ऑप्शन नंबर डी आहे इन्स्ट्रुमेंट टाईप. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. ॲक्युरसी म्हणजे काय? क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. जेव्हा आपले जे रिझल्ट येतात ते ट्रू व्हॅल्यूच्या किती आसपास किंवा जवळ येत आहेत त्यालाच काय म्हणतात? ॲक्युरसी. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 10. प्रिसिजन मीन्स. प्रिसिजन म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए कन्सिस्टन्सी ऑफ रिझल्ट्स. ऑप्शन नंबर बी करेक्टनेस. ऑप्शन नंबर सी आहे ॲव्हरेज व्हॅल्यू आणि ऑप्शन नंबर डी आहे कॅलिब्रेशन एरर. तर याचा आन्सर आहे प्रिसिजन म्हणजे काय? कन्सिस्टन्सी ऑफ रिझल्ट. म्हणजे जेव्हा आपण एखादं टेस्ट परफॉर्म करतो त्याचे जे रिझल्ट आहेत ती टेस्ट एक वेळेस, दोन वेळेस किंवा 3 वेळेस असं परफॉर्म केल्यानंतर जो रिझल्ट आहे तो कसा असला पाहिजे? कन्सिस्टंट असला पाहिजे. म्हणजे सेम व्हॅल्यूज जे आहेत त्या आल्या पाहिजेत, त्यालाच काय म्हणतात? प्रिसिजन असं म्हणतात. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 11. कंट्रोल सॅम्पल. जे कंट्रोल सॅम्पल आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो, कंट्रोल सॅम्पल म्हणजेच काय असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए आहे पेशंट सॅम्पल. ऑप्शन नंबर बी आहे नोन व्हॅल्यू सॅम्पल. ऑप्शन नंबर सी आहे कंटॅमिनेटेड सॅम्पल आणि ऑप्शन नंबर डी आहे रँडम सॅम्पल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी नोन व्हॅल्यू सॅम्पल. जे कंट्रोल आहे त्याच्या जे व्हॅल्यू आहेत त्याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला कसे असतात? नोन असतात, माहिती असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? कंट्रोल सॅम्पल असं म्हणतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 12. इंटरनल क्वालिटी कंट्रोल शूड बी परफॉर्म. जे इंटरनल क्वालिटी कंट्रोल आहे ते आपण कधी केलं पाहिजे? ऑप्शन नंबर ए वीकली. ऑप्शन नंबर बी डेली ऑर विथ ईच बॅच. ऑप्शन नंबर सी मंथली. ऑप्शन नंबर डी नेवर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी डेली ऑर विथ ईच बॅच. जे इंटरनल क्वालिटी कंट्रोल आहे ते आपण डेली परफॉर्म केलं पाहिजे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 13. क्वालिटी कंट्रोल फेल्युअर मीन्स. क्वालिटी कंट्रोल फेल्युअर्स म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए पेशंट रिझल्ट इज ॲक्युरेट. ऑप्शन नंबर बी इन्स्ट्रुमेंट एरर. ऑप्शन नंबर सी रिएजंट एक्सपायर्ड और ऑप्शन नंबर डी आहे नीड इन्व्हेस्टिगेशन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी नीड इन्व्हेस्टिगेशन. क्वालिटी. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 14. इन्व्हेंटरी कंट्रोल इन्शुअर्स. जे इन्व्हेंटरी कंट्रोल आहे ते काय इन्शुअर करतं? ऑप्शन नंबर ए नो रिएजंट शॉर्टेज. ऑप्शन नंबर बी इंक्रीज कॉस्ट. ऑप्शन नंबर सी रेड्यूस क्वालिटी कंट्रोल. ऑप्शन नंबर डी डिले परचेस. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नो रिएजंट शॉर्टेज. क्वेश्चन नंबर 15. FIFO मीन्स. FIFOचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. ऑप्शन नंबर बी आहे फास्ट इनपुट फास्ट आउटपुट. ऑप्शन नंबर सी आहे फर्स्ट इनसाइड फर्स्ट आउट आणि ऑप्शन नंबर डी आहे फायनल इन फायनल आउट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजेच काय असतं? जेव्हा रिएजंट लॅबमध्ये येतं जे आधी परचेस केलेलं आहे ते आधी यूज करून संपवणं म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 16. FIFO मीन्स. FIFOचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे फास्ट एंट्री फास्ट आउटपुट. ऑप्शन नंबर बी आहे फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट. ऑप्शन नंबर सी आहे फर्स्ट एंट्री फर्स्ट आउट. ऑप्शन नंबर डी आहे फायनल एंट्री फायनल आउट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट. क्वेश्चन नंबर 17. द स्टॉक रजिस्टर इज मेंटेन फॉर. जे स्टॉकचं रजिस्टर आहे ते कशासाठी मेंटेन केलं जातं? ऑप्शन नंबर ए टेस्ट रिझल्ट्स. ऑप्शन नंबर बी रिएजंट डिटेल्स. ऑप्शन नंबर सी आहे पेशंट इन्फॉर्मेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे स्टाफ डाटा. तर जे स्टॉक रजिस्टर आहे ते कशासाठी यूज केलं जातं? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी रिएजंट डिटेल्स. जे रिएजंट्स आहेत त्याचे जे डिटेल्स आहेत, कधी परचेस केलं आहे, कधी त्याची एक्सपायरी आहे, हे जे डिटेल्स आहेत ते स्टॉक रजिस्टरमध्ये रजिस्टर केलेले असतात. तर स्टॉक रजिस्टर हे कशासाठी मेंटेन केलं जातं? तर रिएजंटचे डिटेल्स मेंटेन करण्यासाठी.
यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 18. एक्सपायरी ऑफ रिएजंट मस्ट बी चेक. एक्सपायरी जी रिएजंटची एक्सपायरी आहे ती कधी चेक केली पाहिजे? ऑप्शन नंबर ए आफ्टर टेस्टिंग, ऑप्शन नंबर बी बिफोर यूज, ऑप्शन नंबर सी वीकली आणि ऑप्शन नंबर डी आहे इयरली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बिफोर यूज. जे रिएजंट आहेत ते यूज करण्याआधी आपण त्याची काय केली पाहिजे? एक्सपायरी चेक केली पाहिजे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 19. कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट इज अ पार्ट ऑफ. इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करणं हे कशाचं पार्ट आहे? ऑप्शन नंबर ए क्लिनिंग, ऑप्शन नंबर बी मेंटेनन्स, ऑप्शन नंबर सी क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर, ऑप्शन नंबर डी आहे स्टॉक रेकॉर्ड. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर. जे क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर आहे त्यामध्ये कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट हा जो पार्ट आहे तो इन्क्ल्यूड असतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 20. रिएजंट लेबल्स मस्ट इन्क्ल्यूड. जे रिएजंटचे लेबल्स आहे त्यावर काय इन्क्ल्यूड असणं अतिशय महत्त्वाचं आहे? तर ऑप्शन नंबर ए आहे बॅच नंबर, ऑप्शन नंबर बी आहे एक्सपायरी डेट, ऑप्शन नंबर सी आहे मॅन्युफॅक्चरर आणि ऑप्शन नंबर डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबव. जे रिएजंटच्या बॉटलवर लेबल्स असतात त्यावर ह्याचा बॅच नंबर असणं, एक्सपायरी डेट असणं आणि मॅन्युफॅक्चररचं नाव असणं हे अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 21. कंट्रोल मटेरियल शुड बी स्टोअर्ड ॲट. जे कंट्रोल मटेरियल आहे ते आपण कुठे स्टोअर केलं पाहिजे? ऑप्शन नंबर ए रूम टेम्परेचर, ऑप्शन नंबर बी ॲज पर मॅन्युफॅक्चरर, ऑप्शन नंबर सी आहे 60 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन नंबर डी आहे एनी टेम्परेचर. तर याचा आन्सर आहे ॲज पर मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चररनी जसं मेन्शन केलं आहे त्यानुसार आपण क्वालिटी कंट्रोलचे जे मटेरियल्स आहेत ते स्टोअर केले पाहिजे. क्वेश्चन नंबर 22. क्वालिटी कंट्रोल चार्ट्स हेल्प्स इन डिटेक्टिंग. जो क्वालिटी कंट्रोलचा चार्ट आहे ते काय डिटेक्ट करण्यासाठी हेल्प करतं? ऑप्शन नंबर ए ट्रेंड्स अँड शिफ्ट्स, ऑप्शन नंबर बी न्यू पेशंट्स, ऑप्शन नंबर सी एरर इन फॉर्म्स आणि ऑप्शन नंबर डी आहे लेबल इश्यू. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ट्रेंड्स अँड शिफ्ट्स. जे क्वालिटी कंट्रोलचा चार्ट आहे तो काय डिटेक्ट करतो? तर ट्रेंड्स आणि जे शिफ्ट आहेत ते डिटेक्ट करतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 23. व्हेन क्वालिटी कंट्रोल इज आउट ऑफ रेंज फर्स्ट स्टेप. जेव्हा क्वालिटी कंट्रोल आउट ऑफ रेंज होते तेव्हा फर्स्ट स्टेप काय असते? ऑप्शन ए आहे रिपोर्ट रिझल्ट्स, ऑप्शन नंबर बी स्टॉप अँड इन्व्हेस्टिगेट, ऑप्शन नंबर सी कंटिन्यू टेस्टिंग आणि ऑप्शन नंबर डी आहे इग्नोर. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्टॉप अँड इन्व्हेस्टिगेट. जेव्हा क्वालिटी कंट्रोल आउट ऑफ रेंज जाते म्हणजे जेव्हा त्याचं फंक्शन प्रॉपरली होत नसतं तर तेव्हा आपण कुठली फर्स्ट स्टेप घेतली पाहिजे? तर जे टेस्टिंग आहे ती स्टॉप केली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे की प्रॉब्लेम कुठं आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 24. द टर्म ट्रेंड्स इन क्वालिटी कंट्रोल मीन्स. जे क्वालिटी कंट्रोलमध्ये ट्रेंड्स हा जो कन्सेप्ट आहे त्याचा अर्थ काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे ग्रॅज्युअल ड्रिफ्ट ऑफ व्हॅल्यू, ऑप्शन नंबर बी आहे सडन चेंजेस, ऑप्शन नंबर सी आहे स्टेबल रिझल्ट आणि ऑप्शन नंबर डी आहे रँडम एरर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ग्रॅज्युअल ड्रिफ्ट ऑफ व्हॅल्यूज. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 25. लॉट टू लॉट व्हेरिफिकेशन इज डन वेन. जे लॉट टू लॉट व्हेरिफिकेशन आहे ते केव्हा केलं जातं? ऑप्शन नंबर 1 न्यू रिएजंट लॉट अराइव्स, ऑप्शन नंबर बी डेली, ऑप्शन नंबर सी वीकली आणि ऑप्शन नंबर डी आहे मंथली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए न्यू रिएजंट्स लॉट अराइव्ह. जेव्हा नवीन रिएजंटचा लॉट येतो तेव्हा लॉट टू लॉट व्हेरिफिकेशन जे आहे ते करणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न नंबर 26. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इन्क्ल्यूड. जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे ते काय इन्क्ल्यूड करतं? ऑप्शन नंबर ए क्लिनिंग, ऑप्शन नंबर बी ल्युब्रिकेशन, ऑप्शन नंबर सी कॅलिब्रेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 27. द इन्व्हेंटरी रेकॉर्ड शुड बी अपडेटेड. ऑप्शन नंबर ए मंथली, ऑप्शन नंबर बी आफ्टर एव्हरी इश्यू, ऑप्शन नंबर सी
इयरली आणि ऑप्शन डी आहे नेवर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी आफ्टर एव्हरी इश्यू. जो इन्व्हेंटरी रेकॉर्ड आहे तो आपण आफ्टर एव्हरी इश्यू अपडेट केला पाहिजे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 28. स्टॉक व्हेरिफिकेशन इज युजली डन. जे स्टॉक व्हेरिफिकेशन आहे ते कधी कधी केलं जातं. ऑप्शन नंबर ए डेली, ऑप्शन नंबर बी वीकली, ऑप्शन नंबर सी मंथली, ऑप्शन नंबर डी आहे नेवर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी मंथली और क्वार्टरली. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 29. सेफ्टी स्टॉक रेफर्स टू. तो कशाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर ए बॅकअप रिएजंट्स, ऑप्शन नंबर बी डेंजरस केमिकल्स, ऑप्शन नंबर सी स्पेअर इन्स्ट्रुमेंट्स आणि ऑप्शन नंबर डी आहे सॅम्पल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बॅकअप रिएजंट्स. नंबर 30. बीन कार्ड इज यूज्ड फॉर. जो बीन कार्ड आहे तो कशासाठी यूज केला जातो. ऑप्शन नंबर ए रेकॉर्ड और स्टॉप मुवमेंट, ऑप्शन नंबर बी टेस्ट रिझल्ट्स, ऑप्शन नंबर सी इक्विपमेंट कॅलिब्रेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे पेशंट्स लॉग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए रेकॉर्ड ऑफ स्टॉक मुवमेंट्स. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 31. क्वालिटी अशुरन्स कव्हर. जे क्वालिटी अशुरन्स आहे ते काय काय कव्हर करतं. ऑप्शन नंबर ए टोटल लॅब प्रोसेस, ऑप्शन नंबर बी ऑनली क्वालिटी कंट्रोल, ऑप्शन नंबर सी ऑनली इन्व्हेंटरी आणि ऑप्शन नंबर डी आहे ऑनली रिएजंट्स. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए टोटल लॅब प्रोसेसेस. क्वेश्चन नंबर 32. कंट्रोल लिमिट्स आर युजली सेट ॲट. ऑप्शन नंबर ए आहे ±1 SD, ऑप्शन नंबर बी ±2 SD और ±3 SD, ऑप्शन नंबर सी आहे ±4 SD आणि ऑप्शन नंबर डी आहे ±5 SD. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ±2 SD और ±3 SD. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 33. रँडम एरर अफेक्ट्स. जे रँडम एरर आहे ते काय अफेक्ट करतं. ऑप्शन नंबर ए आहे प्रिसिजन, ऑप्शन नंबर बी आहे ॲक्युरसी, ऑप्शन नंबर सी आहे बोथ आणि ऑप्शन नंबर डी आहे नन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए प्रिसिजन. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 34. सिस्टमॅटिक एरर अफेक्ट्स. जो सिस्टमॅटिक एरर आहे तो काय अफेक्ट करतो. ऑप्शन नंबर ए ॲक्युरसी, ऑप्शन नंबर बी प्रिसिजन, ऑप्शन नंबर सी बोथ आणि ऑप्शन नंबर डी आहे नन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ॲक्युरसी. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 35. वेन क्वालिटी कंट्रोल इज विदिन ±2 SD. ऑप्शन नंबर ए ॲक्सेप्ट रिझल्ट्स, ऑप्शन नंबर बी रिजेक्ट रिझल्ट्स, ऑप्शन नंबर सी रिचेक ऑल आणि ऑप्शन नंबर डी आहे रिपीट टेस्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ॲक्सेप्ट रिझल्ट. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 36. स्टॉक आउट ऑकर्स वेन. ऑप्शन नंबर ए आहे एक्स्ट्रा स्टॉक, ऑप्शन नंबर बी स्टॉक एक्झॉस्टेड, ऑप्शन नंबर सी स्टॉक स्टोर्ड आणि ऑप्शन नंबर डी आहे स्टॉक ऑर्डर्ड. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्टॉक एक्झॉस्टेड. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 37. रीऑर्डर लेवल मीन्स. रीऑर्डर लेवल म्हणजे काय. ऑप्शन नंबर ए पॉईंट टू परचेस अगेन, ऑप्शन नंबर बी मॅक्झिमम स्टॉक, ऑप्शन नंबर सी मिनिमम स्टॉक आणि ऑप्शन नंबर डी आहे डेली इश्यू. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए पॉईंट टू परचेस अगेन. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 38. रिएजंट शुड बी स्टोर्ड. जे रिएजंट आहेत ते कसे स्टोअर केले पाहिजे. ऑप्शन नंबर ए एनीवेअर, ऑप्शन नंबर बी इन सनलाईट, ऑप्शन नंबर सी ॲज पर इन्स्ट्रक्शन्स आणि ऑप्शन नंबर डी आहे नियर हीट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. क्वेश्चन नंबर 39. डॉक्युमेंटेशन इन क्वालिटी कंट्रोल इज इम्पॉर्टंट फॉर. जे डॉक्युमेंटेशन आहे ते क्वालिटी कंट्रोलमध्ये का इम्पॉर्टंट असतं. ऑप्शन नंबर ए ट्रॅकेबिलिटीसाठी, ऑप्शन नंबर बी डेकोरेशन, ऑप्शन नंबर सी आहे नन आणि ऑप्शन नंबर डी आहे मार्केटिंग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ट्रॅकेबिलिटी. पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 40. इंटरनल क्वालिटी कंट्रोल अँड इंटरनल क्वालिटी अशुरन्स टुगेदर फॉर्म. इंटरनल क्वालिटी कंट्रोल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स हे दोघे मिळून काय फॉर्म करतात. ऑप्शन नंबर ए
क्वालिटी अशुरन्स सिस्टीम, ऑप्शन नंबर बी कॅलिब्रेशन प्रोसेस, ऑप्शन नंबर सी मेंटेनन्स आणि ऑप्शन नंबर डी आहे वेस्ट मॅनेजमेंट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए क्वालिटी अशुरन्स सिस्टीम. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.